वहीं केंद्रीय बजट को लेकर सियासी पारा हाई है। एनसीपी शरद चंद्र पवार की पार्टी ने अपना विरोध जताया। बजट के विरोध में शो गाजर आंदोलन आयोजित किया गया, जिसमें शहर अध्यक्ष सुहास देसाई और कार्यकारी अध्यक्ष प्रकाश पाटिल के नेतृत्व में थाने में विरोध प्रदर्शन किया गया। इस मौके पर सभी कार्यकर्ता अपने हाथों में गाजर लिए हुए थे। कार्यकर्ता ने महाराष्ट्र आक्रोश और बजट में एक खामी लिखे बैनर और तख्तियां दिखाकर सरकार के खिलाफ नारे लगाए। इस मौके पर सुहास देसाई ने कहा कि केंद्र सरकार ने महाराष्ट्र से नफरत करती है। अर्थसंकल्पाला आम्ही गाजर दाखवले, हे मोदी सरकारने दाखवले। मोदी सरकारने बिहार, उत्तर प्रदेश सगळ्यांना तूप दिलं, आम्हाला काय दिलं? महाराष्ट्राला शून्य। मी तर म्हणेन शून्य म्हणजे शून्य। आज जे काय उत्पन्न आहे काय असेल, सगळ्या स्टेटपैकी सगळ्यात जास्त महाराष्ट्र स्टेट असं आहे की तिथं जातं, मुंबईमध्ये जातं। मग महाराष्ट्राला आणि मुंबईला तुम्ही काय केलं? सगळ्यात जास्त टॅक्स मुंबईची लोक भरतात। मग तुम्ही काय दिलं महाराष्ट्राला? आम्हाला महाराष्ट्रात जे काय उद्योगधंदे काय पंचायत तुम्ही आणले, सगळे तुम्ही गुजरातला पळवले। महाराष्ट्राला काय दिलं? बजेटवरची ही नेहमीचीच तऱ्हा आहे। गेले 10 वर्ष झाली। आता हे थर्ड म्हणजे टप्पा आहे ते शासनाचा, केंद्र शासनाचा। मागे 10 वर्षात काही दिलं नाही महाराष्ट्राला, ते आज तिसऱ्या टप्प्यात पण अजून काही मंजूर केलेलं नाही। परंतु हे महाराष्ट्र सरकार जे त्यांच्या वेटी बांधलेलं आहे, त्यामुळे महाराष्ट्रावर वेळोवेळी अन्याय होतोय। आज लाडका भाऊ, लाडकी बहीण कार्यक्रम जाहीर केला जातो, पण महाराष्ट्राची तिजोरीत खडखडाट आहे। या लाडक्या महाराष्ट्र निधी असा जर वाटत राहिला तर महाराष्ट्राचं तिजोरी रिकामे होऊन महाराष्ट्राची विकास कामं ठप्प होतील। तुम्ही लाडक्या बहिणीला लाडके पैसे वाटप करण्याचा एक कायमस्वरूपी नोकरीचं द्या, प्रत्येक घराघरातून नोकरी द्या, कायमस्वरूपी उपाययोजना करा। कालचा जो अर्थसंकल्प आलेला आहे तो एका देशाचा नसून फक्त काही राज्यांसाठी तो अर्थसंकल्प केंद्र सरकारने जाहीर केलेला आहे। महाराष्ट्र हे राज्य सगळ्यात जास्त टॅक्स केंद्र सरकारला कॉन्ट्रीब्यूट करतं, पण आपल्या राज्यासाठी जे अर्थसंकल्प निघालेला आहे ते बघून एकच मला म्हणावंसं वाटतंय की महाराष्ट्र हे राज्य नक्कीच कुठल्याही नेत्यासाठी लाडकं राज्य नाही आहे। ह्या बजेटमध्ये युवकांसाठी असो, महिलांसाठी असो, अशा कुठल्याही विशेष तरतुदी नाही आहेत।